नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोधन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. नुकताच 10 मार्चला आपला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला गेला. या अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय भाषणाच्या पूर्वार्धातील जे काही विशेष उल्लेख होते, जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते इथे मी दिलेले आहेत. यामध्ये पहिला उल्लेख आहे शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्म्याचे 350वे वर्ष. यामध्ये भाषणाची सुरुवात करताना उपमुख्यमंत्री यांनी गुरु तेग बहादूर यांना अभिवादन केलं होतं. त्यामुळे हा एक डायरेक्ट प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतो की 2025 हे शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे कितवे वर्ष आहे, किंवा शिखांचे 9वे गुरु कोणते. त्यामुळे हा एक पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आणि दुसरा उल्लेख होता स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांची त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षी. यावरही आपल्याला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की महाराणी ताराबाई यांचे 2025 हे कोणते जयंती वर्ष आहे. सुवर्णमहोत्सवी जे त्रिशतकोत्तर जो सुवर्ण जयंती महोत्सव आहेत, सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहेत, यावर ही सुद्धा प्रश्न येऊ शकतो. फंबल पडलं. तिसरा उल्लेख आला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचंही 2025 हे त्रिशतकोत्तर जन्मवर्ष आहे. त्यानंतर चौथा उल्लेख आहे की भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले. हा एक अर्थसंकल्पीय भाषणाच्या पूर्वार्धातील महत्त्वाचा उल्लेख आहे. हा या परीक्षे दृष्टीने हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर 10 मार्चला जेव्हा अर्थसंकल्प मांडला गेला, तो दिवसही महत्त्वाचा आहे, कारण की या दिवशी आमलगी एकादशी होती. आणि हा अर्थसंकल्प अजितदादा यांनी मांडलेला हा एकूणातला 11वा अर्थसंकल्प होता. आणि यातील पुढील उल्लेख होता जो जनतेच्या वतीने भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार जे अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री यांनी मांडले, ते यासाठी की 1 फेब्रुवारी 2025ला जो केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेला, यामध्ये आयकरामध्ये जी आयकर मर्यादा आहे ती 12 लाखापर्यंत वाढवण्यात आली. त्याबद्दल त्यामुळे काय आलं की मध्यमवर्गीय जो गट आहे यांना मोठा दिलासा मिळाला. याबद्दल अर्थमंत्री यांनी माननीय पंतप्रधानांचे आभार मानले. हा एक मुद्दा परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आणि चला, पुढील उल्लेख होता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा. यामध्ये जे आपलं नॅशनल लेवलचं लक्ष्य आहे की 2047पर्यंत विकसित भारत हे ध्येय साध्य करणं. तर हे साध्य करण्यासाठी 2047पर्यंत विकसित भारतचे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल. आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा एक उल्लेख त्यांच्या भाषणात होता. आणि दुसरा एक महत्त्वाचा उल्लेख कुशल मनुष्यबळ, सुविकसित पायाभूत सुविधा, मुबलक नैसर्गिक संसाधने यामुळे नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र हे आदर्श राज्य आहे. यावरही आपल्याला एक प्रश्न तयार होऊ शकतो कंबाईनसाठी. नंतर महाराष्ट्र हे तोच पॉईंट खाली आलेला आहे. ओके. उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत आहे. हा एक पॉईंट. नंतर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती. यामध्ये औद्योगिक विकासात राज्य हे सदैव अग्रेसर आहे. नंतर थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा राज्य हे अव्वल क्रमांकावर आहे. नंतर
जानेवारी 2025मध्ये दावोस येथे झालेली जागतिक जी आर्थिक परिषद होती, यामध्ये राज्य शासनाद्वारे एकूण 63 कंपन्यांसोबत जे सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे येणाऱ्या काळामध्ये 15,72,654 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यात एकूण 16 लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज या अर्थसंकल्पात वर्तवण्यात आला. नंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट जो 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा होता त्याबद्दल आहे. यामध्ये महायुतीचं सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासनात कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील, लोकाभिमुख या कार्यक्रमामुळे प्रशासन हे कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील आणि लोकाभिमुख होऊन राज्याची प्रगती ही म्हणजे भरपूर होऊ शकते. म्हणजे राज्य हे प्रगतीच्या शिखरावर जाईल. ओके. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन हे त्रयस्थ कंपनीकडून करून घेतले जाणार आहे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे. तर हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जो कार्यक्रम 100 दिवसाचा 7 कलमी कृती आराखडा होता, हा जो महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर सुरू करण्यात आला होता, तो या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले की हा कार्यक्रम आपण पुढेही ठेवणार आहोत. नंतर आपण आता अर्थसंकल्पीय महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येऊ. आपण अर्थसंकल्पातील ज्या तरतुदी आहेत, ज्या उद्योगासाठी, पायाभूत सुविधांसाठी किंवा सेवा क्षेत्रासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत, त्यातलं आपण पहिलं क्षेत्र घेऊ उद्योग विकास म्हणजे उद्योग क्षेत्र. यासाठी काय काय एकूण 13 तरतुदी किंवा 13 तरतुदी ज्या अर्थसंकल्पात आहेत ते आपण बघूया. यातली पहिली तरतुदी आहे अर्थसंकल्पातली किंवा पहिली घोषणा म्हणता येईल त्याला. पहिली घोषणा आहे म्हणजे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली. यामध्ये महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणाच्या 5 वर्षाच्या कालावधीत एकूण 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि यातून 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करणार. ओके. म्हणजे 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट यामध्ये असणार या नवीन औद्योगिक धोरणात. या नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आणखी काही धोरणं राज्य सरकार घोषित करणे. यामध्ये अवकाश व संरक्षण क्षेत्रातील उत्पादन धोरण, नंतर इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जसं जेम्स अँड ज्वेलरी धोरण, लघु मध्यम उपक्रम धोरण किंवा चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण असे नवीन धोरणसुद्धा राज्य सरकार जाहीर करणार आहे. यामध्ये आणि जे केंद्र शासनाचे नवीन कामगार संहिता जी लागू झालेली आहे नुकतीच, यानुसार सुद्धा नवीन कामगार नियम राज्य शासन तयार करणार आहे. नंतर दुसरी तरतूद आहे निर्यात प्रोत्साहन धोरण. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 या अगोदरच जाहीर झालेले आहे. यात सध्या महाराष्ट्रात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, याला आपण सेज म्हणतो. नंतर 8 कृषी निर्यात क्षेत्रे, याला AEZ, आणि निर्यात केंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आलेले आहेत. आणि देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान हे 15% झालेले आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे की देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान किती आहे, तर देशाच्या निर्यातीत एकूण 15.4% इतके योगदान आहे. त्यानंतर जे काही नवीन उपक्रम राबवण्यात आलेले आहेत उत्पादन वाढण्यासाठी किंवा निर्यात वाढण्यासाठी, ते इथे देण्यात दिले आहेत. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं,
राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही नवीन नवीन उपक्रम राज्यात आपल्या राबवण्यात येत आहेत. नंतर हा मुद्दा महत्त्वाचा. यामध्ये सन 2023-24मध्ये एकूण 5,56,379 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आलेली आहेत. तर 24-25मध्ये नोव्हेंबर 24पर्यंत 3,58,439 कोटी रुपयांची उत्पन्न ही महाराष्ट्रातून निर्यात करण्यात आलेली आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट. नंतर तिसरी तरतूद आहे लॉजिस्टिक धोरणाच्या बाबतीत. लॉजिस्टिक धोरण यामध्ये राज्याचे लॉजिस्टिक धोरण हे 2024मध्ये जाहीर करण्यात आले होतं. यामध्ये या धोरणानुसार 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे. यातून या लॉजिस्टिक धोरणातून प्रकल्पांना काही विशेष प्रोत्साहन देण्यात गेलेलं, काही सुविधा दिल्या गेल्या. यातून सुमारे किमान 5 लाख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 5 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. नंतर दुसरी तरतूद होती या अर्थसंकल्पात, ती म्हणजे ग्रोथ हब. हे महत्त्वाचं आहे. ग्रोथ हबची जी विकसित करणार आहे राज्य शासन, ते करणार आहे मुंबई महानगर प्रदेशात. मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मुंबई महानगर प्रदेशातील वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व वसई विरार या 7 ठिकाणी वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. यामुळे काय होणार तर मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याची जी आहे $140 बिलियन ही वाढून 2030पर्यंत $300 मिलियन पर्यंत पोहोचणार आणि 2047पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं हे याचं उद्दिष्ट आहे. याचं ग्रोथ हबचं जे कुठे विकसित केलं जाणार आहे, मुंबई महानगर प्रदेश. यामध्ये 7 संकुलं आहेत, 7 ठिकाणं आहेत. यामध्ये हे ठिकाणं ध्यानात ठेवायचे, पूर्ण नाही ठेवायचे. 7 आकडा ध्यानात ठेवा. इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी केंद्र निर्माण केले जाणार. कंबाईनसाठी करत असाल तर हे 7ही नावं ध्यानात ठेवून घ्यायची. ओके. आणि पुढची तरतूद आहे स्टील हब. तर स्टील हब हा शब्द आला तर पुढं जालना आठवू नका, कारण की जालन्याला महाराष्ट्राची स्टील सिटी म्हणतात. परंतु हे स्टील हब निर्माण केले जाणार आहे गडचिरोली जिल्ह्यात. इथे मुद्दा दिलेला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येत आहे. स्टील हब म्हणून कोणता जिल्हा उदयास येत आहे असा प्रश्न आला तर गडचिरोली जिल्हा, याचं उत्तर आपलं असलं पाहिजेत. मग स्टील हबसाठी निधी तरतूद कुठून करण्यात आली तर निधीची तरतूद करण्यात आली दावोस येथे जी आर्थिक परिषद झाली होती जानेवारी 25मध्ये. या परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले होते. म्हणजेच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते. ओके. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. याची गुंतवणुकीसाठी जो निधी येणार आहे तो इथून येणार आहे. कुठून? या करारामधून जो दावोसमध्ये करण्यात आला होता. या स्टील हबच्या कार्यक्रमातून किंवा योजनेतून एकूण 7,500 रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे. या स्टील हबच्या माध्यमातूनच गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म आणि दळणवळणासाठी महामार्गाची जाळी विकसित केली जात आहे. त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली. हा एक मुद्दा ध्यानात ठेवा. आणि अर्थसंकल्पातील उद्योग क्षेत्रासाठीची 6वी तरतूद आहे सामूहिक प्रोत्साहन योजना. यामध्ये
प्रादेशिक समतोल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 2025-26मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे. सामुदायिक प्रोत्साहन योजना यासाठी एक अनुदान विचारलं जाऊ शकतं. 6,400 कोटी रुपये एवढं अनुदान हे प्रस्तावित आहे. नंतर जी 7वी तरतूद आहे उद्योग क्षेत्रासाठी ती म्हणजे कमी दरात वीज पुरवठा. यामध्ये महावितरण कंपनीने 5 वर्षासाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे पाठवला होता. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की हा 5 वर्षाचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव हा महावितरणने कोणाकडे पाठवला, तर हा प्रस्ताव पाठवला होता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एकूण 1,13,000 कोटी रुपयाची बचत होईल असा अंदाज आहे. म्हणजेच ऊर्जा क्षेत्रातील योग्य नियोजन, कमी दराची हरित ऊर्जा याची खरेदी यामुळे येणाऱ्या 5 वर्षात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल. याचा परिणाम असा होईल की राज्यातील जे औद्योगिक वीज दर आहे हे कमी होतील आणि हे वीज दर वीज दर जे आहे ते इतर राज्यांच्या तुलनेत कमी राहतील. हा एक मुद्दा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असू शकतो. आणि उद्योग क्षेत्रासाठीचा जो जी 8वी तरतूद आहे ती म्हणजे बंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. हा कॉरिडॉर हा अवर्षणग्रस्त प्रदेश आहेत त्यातून जातो. यामुळे फायदा असा होणार आहे की ज्या अवर्षणग्रस्त प्रदेशातून म्हणजे दुष्काळग्रस्त प्रदेशातून हा कॉरिडॉर जाणार आहे तिथं नवीन उद्योगांची उभारणी केली जाणार आहे. नंतर 9वी जी तरतूद आहे ती म्हणजे महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना. महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना. महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान असं म्हणता येईल त्याला मराठीत. महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान याचं उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्राला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करणे. यासाठी महाराष्ट्राने यामध्ये महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्यातील अर्थसंकल्पातील उद्योग क्षेत्रासाठी 10वी तरतूद आहे अर्बन हाटची स्थापना. अर्बन हाट केंद्र हे स्थापन केलं जाणार आहे ते म्हणजे नागपूर जिल्ह्यात. याचा उद्देश आहे हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्याकरता. अर्बन हाटची स्थापना ही हातमाग विणकर आहेत त्यांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी केली जाणार आहे. हे कुठे केली जाणार आहे? नागपूरला. कशासाठी? तर हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्याकरिता. नंतर 11वी जी तरतूद आहे ती म्हणजे मैत्री पोर्टल संदर्भातील. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने आणि जुलै 2023मध्ये मैत्री पोर्टलसाठी गुंतवणूकदार आणि उद्योजक यांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै 23मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक आणि सुविधा कायदा लागू करण्यात आला होता. यानुसार उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या विस्तारासाठी किंवा नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागातून देणाऱ्या ज्या 141 सेवा होत्या त्या आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येणार आहे. ओके, आणि पुढचा मुद्दा घेऊ. पुढची महत्त्वाची तरतूद आहे इनोव्हेशन सिटी. ही 12व्या क्रमांकाची तरतूद अर्थसंकल्पातील. इनोव्हेशन सिटी हा परीक्षा दृष्टीने महत्त्वाची आहे. याचा उद्देश आहे की नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसे दिलं नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी मुंबई येथे
150 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, ज्यालाच आपण इनोव्हेशन सिटी म्हणतो, ते उभारण्यात येणार आहे. तर इनोव्हेशन सिटी कशासाठी उभारण्यात येणार आहे, तर नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि नव उपक्रमामध्ये राज्याला अग्रेसर बनविणे यासाठी नवी मुंबई येथे 150 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, ज्याला आपण इनोव्हेशन सिटी म्हणतो, ते उभारण्यात येणार आहे. आणि 13वी तरतूद होती या अर्थसंकल्पातील उद्योग क्षेत्रासाठीची, ती म्हणजे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठातून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत हे येऊ शकतं आपल्याला. मायक्रोसॉफ्ट कोणत्या कंपनीमार्फत कौशल्य विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, तर मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत. तर किती महिलांना दिलं जाणार हे प्रशिक्षण, तर 10,000 महिलांना हे कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर हे 13 मुद्दे उद्योग क्षेत्रासाठीचे ज्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी मांडले होते. यातील पुढील मुद्दे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू, ज्यामध्ये पायाभूत सुविधा असतील किंवा रस्ते विकास, ते पायाभूत सुविधामध्ये येतात. नंतर सर्व्हिस सेक्टर असेल किंवा अनेक सामाजिक क्षेत्र असेल, या संबंधीचे काही मुद्दे आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात.